वार्तांकन करत असताना जे वार्तांकन होतं आहे त्या वार्तांकनाची भाषा हे महिला विषयक विषय पुढे नेण्याकरता अतिशय उपयोगाची असते. पण कित्येक वेळेला जर निगेटिव्ह भाषा वापरली गेली तर मग मात्र महिलांना त्याचा खूप त्रास पण होतो. त्यामुळे माध्यमांची भूमिका ही अत्यंत जबाबदारीची असली पाहिजे असं राष्ट्रीय महिला आयोगाला वाटतं. आणि मग राष्ट्रीय महिला आयोगानं अशा पद्धतीचे एकदिवसीय कार्यक्रम आयोजित केले, ज्याचा उपयोग आम्हाला अतिशय चांगला दिसतो आहे. दिल्लीमधली आत्ताच एक कार्यशाळा झाली आणि हे लक्षात आलं की महिलांविषयक कायदे जे आहेत त्याचं कित्येक वेळेला उत्तम नॉलेज नसतं, वरवरची माहिती असते किंवा भाषा वापरताना खूपदा आपण जेंडर बायस होतो आहे हे लक्षातच येत नाही. पण आजच्या या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण जेंडर न्यूट्रल भाषा कशी वापरू शकतो किंवा त्या महिलेला आपण अपराधी ठरवून तर भाषा वापरत नाही ना हे सुद्धा बघण्याचं एक नवीन दृष्टिकोन इथं मिळतो आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या पत्रकारितेमध्ये करणं अतिशय अपरिहार्य आहे. पण मग हा आपण उपयोग पण कसा करू शकतो, फॅक्ट्स चेक करून घेऊ शकतो का, आपण AIचा उपयोग करून कसं पुढे जाऊ शकतो किंवा AIचा उपयोग होत असताना काय धोके आहेत, अशा सगळ्या विषयांच्यामध्ये या कार्यशाळेमध्ये डिस्कशन होतं आहे. आणि मला विश्वास आहे की ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना अतिशय उपयोगाची होईल. आज खूप आनंदाची पण गोष्ट आहे की मोठ्या संख्येनं आज मुंबईमधले पत्रकार इथं आले आहेत. आणि स्वाभाविक रीतीने जसं दिल्लीमधनं आम्ही आज मुंबईत आलो आहेत आणि मुंबईमधनं आता जिल्ह्यांच्यामध्ये पण हे विषय जातील असं मला वाटतं. मी महाराष्ट्र सरकारचे DGIPRचे खूप खूप आभार व्यक्त करते की इतक्या संवेदनशील विषयामध्ये त्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. आपण तिथे आपल्या विभागाच्या वतीनं सुद्धा काही मीटिंग घेतल्यात का, या प्रकरणाची काही चौकशी तुमच्या वतीनं सुद्धा सुरू आहे? नाशिकचं जे प्रकरण आलं आहे ते अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे आणि नुसतं गंभीरच नाही तर सगळ्यांना धक्कादायक असं हे प्रकरण आहे. आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं उत्तमपणे लक्ष आहे की पोलीस या विषयामध्ये कसा तपास करता आहेत. पण जसं मी आधी म्हणते की हे खूप गंभीर प्रकरण आहे, हे लक्षात घेता राष्ट्रीय महिला आयोगानं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटीचं पण गठन केलेलं आहे. ही जी फॅक्ट फाइंडिंग कमिटी आहे ही कमिटी हायकोर्टाच्या पूर्व न्यायाधीश, त्याचसोबत एका राज्याचे पूर्व पोलीस महासंचालक आणि सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ ॲडव्होकेट या तिघांना घेऊन अशी ही कमिटी बनवलेली आहे. आणि या कमिटीचा दौरा गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे. परवा आणि काल अशी 2 दिवस कमिटी नाशिकमध्ये होती. आणि या कमिटीनं पोलिसांशी चर्चा केलेली आहे की त्यांनी काय काय तपास केला आहे. त्याच पद्धतीनं पीडितांशी पण त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पीडितांच्या ज्या नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या कंपनीमध्ये ही घटना घडलेली आहे तिथंसुद्धा तिथल्याही लोकांशी संवाद साधला आहे. आणि एकंदरीतच हे प्रकरण कसं पुढं गेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही धागेदोरे आहेत का, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पुढं ते गेले आहेत का किंवा काय त्याच्यामध्ये तथ्य आहे, हे सगळं ही कमिटी बघते आहे. 2 दिवसाचा कमिटीचा दौरा झालेला आहे आणि कमिटी त्याचं आता काम करते आहे. मी त्यांना येणाऱ्या 10 दिवसामध्ये या कमिटीचा जो प्राथमिक रिपोर्ट आहे हा प्राथमिक रिपोर्ट आयोगापुढं सादर करायला सांगितलेला आहे. असंच एक प्रकरण आता नागपूरमध्ये आज उघडकीस आलेलं आहे की कामाच्या ठिकाणी एका मुलीला, आपण अमरावतीमधलं प्रकरण बघितलं, महाराष्ट्रामध्ये एकूण ही एवढी प्रकरणं बाहेर येत असताना 1 महिना होतो आहे महाराष्ट्रात महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये. ही शोकांतिका नाही आहे का महाराष्ट्राची? आत्ता आपण जसा उल्लेख केला
त्या अमरावती परतवाडा या प्रकरणाची पण राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे आणि 3 दिवसापूर्वीच मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे SP, त्यासोबतच ज्यांच्याकडे हा तपास सोपवला आहे असे अधिकारी आणि कलेक्टर या चौघांशी मी बोलले आहे. एक VCच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आमचं पूर्णपणे लक्ष आहे. हे प्रकरणसुद्धा खूप गंभीर आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या प्रकरणामधल्या अजून कोणी मुली फार तक्रार करायला पुढे आलेल्या नाही आहेत. पोलिसांनी स्वतःहून प्रकरण दाखल करून घेतलं आहे, पण न घाबरता मुलींनी पुढे येणं खूप गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या मुलींना आवाहन करते की न घाबरता आपण या प्रकरणामध्ये जर काही माहिती असेल तर ती येऊन पोलिसांना सांगावी आणि कोणत्याही प्रकारे त्यांची आयडेंटिटी सगळ्यांच्या समोर न आणता या प्रकरणामधला तपास पुढे जाईल. त्यांचं जे सांगणं आहे ते पण व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून मग ते न्यायालयापुढे जाईल याची हमीसुद्धा या सगळ्या महिलांना द्यायची आहे. तर मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर मुली पुढे आल्या तर हे प्रकरणाला अधिक उत्तमपणे गती मिळू शकेल. पण पोलिसांच्या संपूर्ण कारवाईवर आमचं लक्ष आहे. अशा प्रकारचे कोण अधिकारी आहेत किंवा रिटायर्ड जज आहेत त्याची नावं तुम्ही सांगू शकता का, जी कमिटी या सगळ्याचा आढावा घेते? मुंबई हायकोर्टाच्या पूर्व जस्टिस श्रीमती साधना जाधव हे या कमिटीमध्ये आहेत. त्यासोबतच हरियाणाचे पूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री BK सिंग हे पण आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या लॉयर श्रीमती मोनिका अरोरा या कमिटीमध्ये आहे. आणि हे तीनही लोक गेले 2 दिवस जसं मी सांगितलं हे नाशिकमध्ये होते. आणि याशिवाय चौथी अजून एक व्यक्ती आहे जी राष्ट्रीय महिला आयोगाचे आमचे ऑफिसर आहेत, लीलावती. अशा 4 जणांची ही कमिटी आम्ही स्थापन केली होती. अमरावती प्रकरणामध्ये आम्ही बघतो आहोत. जसं मी सांगितलं की मी 3 दिवसापूर्वीच मी स्वतः एक VC घेऊन मी कलेक्टर, पोलीस ऑफिसर्स या सगळ्यांसोबत बोललेले आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस कसं करतं आहे, पोलीस सगळ्या अंगानं विचार करतं आहे ना, याबद्दल मी खात्री करून घेतलेली आहे. पण मला असंही वाटतं आहे की या प्रकरणामध्ये अजून कंप्लेंट्स पुढे येण्याची गरज आहे. आम्ही त्याची वाट बघतो आहोत, पण नक्कीच त्याच्यामध्ये आमचं लक्ष आहे. या दोन्ही केस पुढे येण्याच्या पूर्वीचं एक प्रकरण महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे खरात प्रकरण. त्या खरात प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने आतापर्यंत एंट्री केलेली आहे का आणि केली आहे, तर त्यांचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे? नाशिकचं जे अजून आधीचं एक प्रकरण आहे खरात प्रकरण, हे तर फारच गंभीर आहे आणि अत्यंत काळिमा लावणारं असं हे प्रकरण आहे. या प्रकरणाची पण दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे आणि या प्रकरणामध्ये माझं अनेक वेळेला तिथले जे ऑफिसर आहेत, CP जे आहेत, त्या CPंची माझी चर्चा झाली आहे की कशा पद्धतीनं पोलीस काम करत आहेत. पण त्यासोबतच राज्याच्या पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनाही आम्ही पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडनंसुद्धा आम्ही आत्तापर्यंत पोलिसांनी काय तपास केला आहे याची माहिती मागवलेली आहे. आज दुपारी माझी माननीय पोलीस महासंचालकांसोबत आज माझी मीटिंग आहे आणि स्टेट रिव्ह्यू आज त्यांच्यासोबत होणार आहे. त्यावेळेला अर्थातच या विषयाबद्दलची अजून चर्चा होऊ शकेल. मॅडम, या खरात प्रकरणामध्ये राज्याच्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर देखील आरोप झाले. त्यांचं नाव अनेक चर्चेमध्ये होतं आणि आरोपीच्या एका संस्थेवरती त्या सदस्य म्हणून वापरत होत्या. इतकी वर्ष त्यांचा संपर्क होता, तसे फोटो सुद्धा समाज माध्यमामध्ये आहेत. जरी त्यांनी राजीनामा दिलेला असला तरी मात्र होणारे आरोप गंभीर आहेत. तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाचं नेतृत्व करताय, कसं पाहताय सगळ्या प्रकरणाकडे आणि त्यांनी जे काही केलेलं आहे किंवा त्यांचे जे काही संबंध आरोपीसोबत आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत त्यावरती तुमचं काय मत? याला जो प्रश्न की असं माहिती मिळते आहे की त्यांना चौकशीसाठी बोलवलं गेलं, परंतु मी महिला आहे, मी एवढा प्रवास करू शकत नाही असं सांगून त्या चौकशीला सुद्धा उपस्थित राहिल्या नाही. तर त्यांनी चौकशीला उपस्थित राहावं असं आवाहन तुम्ही कराल? मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत ते कुणी असू देत, त्यांच्यावर कारवाई
ही झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत. मला हे पण वाटतं आहे की SIT आपलं काम करते आहे, पोलीस आपलं काम करत आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे आणि हा तपास नीट पुढं जाईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.